राहुल गांधी खरंच खूप चांगलं काम करतायत ॲज अ फील्ड अपोझिशन लीडर. आता मी असं का म्हणतोय कारण आर-टी-आयमध्ये सी-आय-सी असतं. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आता या सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनमध्ये एक चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि 10 इन्फॉर्मेशन कमिशनर असतात. आता यामध्ये या एका चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरची जागा रिक्त आहे सप्टेंबर 2025 पासून. ती अजूनही भरलेली नाही आणि जे 10 इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत त्यापैकी 2च जागा भरलेल्या आहेत. बाकी 8 तशाच रिक्त आहेत. आता याच्यामुळे जवळ-जवळ 30,000 केसेस पेंडिंग आहेत आर-टी-आयच्या. आता सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारलं, की तुम्ही ह्या व्हॅकन्सीज कधी भरणार? तर सेंट्रल गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टाला सांगितलं, की आम्ही ह्या व्हॅकन्सीज 10 डिसेंबरला बैठक घेऊ, ज्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतील, कॅबिनेट मिनिस्टर असतील आणि लीडर ऑफ अपोझिशन राहुल गांधी असतील. आता तुम्ही म्हणाल, की गव्हर्नमेंट ह्या व्हॅकन्सीज भरतंय तर. पण याच्या आधी नोव्हेंबर 27ला एका केसमध्ये आणखी एकदा सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटला, की तुम्ही ह्या जागा कधी भरणार? कारण ते भरणं महत्त्वाचं आहे. त्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टाला परत आणि सांगितलं होतं, की आम्ही ऑक्टोबर 28 मध्ये मीटिंग घेणार आहोत आणि त्या मीटिंगमध्ये या सगळ्या जागा भरू. अजूनही त्या जागा भरलेल्या नाहीत. आता सुप्रीम कोर्टाने जवळ-जवळ 2दा सेंट्रल गव्हर्नमेंटला हे विचारलं आहे, की तुम्ही ह्या जागा कधी भरणार? आता ही जी परिस्थिती आहे, ही काय पहिल्यांदा उद्भवलेली नाहीये. याच्या आधी 2023ला एका केसमध्ये त्यावेळी या जागा पेंडिंग होत्या. त्यावेळी सुप्रीम कोर्ट सरळ-सरळ म्हटलं होतं, की तुम्ही जर या व्हॅकन्सीज भरत नसाल, तर आर-टी-आय फक्त एक डेड पेपर म्हणून ओळखलं जाईल आणि तरीसुद्धा या गव्हर्नमेंटला ना अपोझिशन लीडरला याची काय पडलेली आहे, की भारतात आर-टी-आय सारख्या एका महत्त्वपूर्ण कायद्याच्या व्हॅकन्सीज भरलेल्या नाहीयेत आणि म्हणूनच मी राहुल गांधींना एक फेल्ड अपोझिशन लीडर म्हणतोय. कारण त्यांनी हा मुद्दा कधी वर काढलाच नाहीये. का? आता याचं कारण त्यांनाच माहिती आहे. कारण दरवेळी फक्त वोट चोरी, वोट चोरी या मुद्द्यामुळे जे भारताचे रिअल इश्यू आहेत, तेच होत नाहीयेत. कारण ही आर-टी-आय जे व्हॅकन्सीज आहेत, त्या जर भरल्या नाहीयेत, तर जी सामान्य लोक आहेत, ते गव्हर्नमेंटला कसाच प्रश्न विचारू शकतात. कारण जर 30-30 हजार पेंडिंग केसेस राहत असतील 4 महिन्यात फक्त, तर येणारा काळ हा खूप अवघड होणार आहे. आणि आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.